अरे तिकडा गाझामध्ये हमास आहेत, पाकिस्तानमध्ये इसिस आहे, तिकडे इराण इराकमध्ये तालिबानी आहेत, तसे या देशामध्ये काँग्रेसी त्याच विचाराची लोक आहेत. त्यांना देशाचं देणं घेणं नाही आहे, त्यांना फक्त मताचं देणं घेणं आहे. आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी सांगलीमधून हिंदू एकताच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जे घुसखोर घुसलेले आहेत आणि त्या घुसखोरांना हकलण्याची जबाबदारी शासन प्रशासन इतकीच जागरूक हिंदू नागरिकांची आहे. आणि ते आंदोलन हातामध्ये घेण्यासाठी आज मारुती रायाच्या साक्षीनं आपण सगळे इथं एकवटलेलो आहोत. लोक काय काय बोलतात, अरे तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेताय, या घुसखोरांच्या विरोधामध्ये तुम्ही बोलताय, हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये तुम्ही ओपन बोलताय. अरे मित्रांनो, या सांगलीमध्ये तुम्ही साधा हॉटेलवर राहायला गेला, 500 रुपयाची खोली जर भाड्याने घ्यायची असेल, 1000 रुपयाची खोली भाड्यात घ्यायची असेल, एक रात्रीसाठी घ्यायची असेल, तर तुम्हाला आयडी प्रूफ द्यावा लागतो, आधार कार्ड द्यावं लागतं. जर हॉटेलवर राहण्यासाठी एक रात्रीसाठी तुम्हाला आयडी प्रूफ द्यावा लागतो, तर या हिंदुस्थानमध्ये राहण्यासाठी तो या भारतातला नागरिक असावा, ते आयडी प्रूफ असायला पाहिजे का नको? साधा विचार आहे. पण तरी सुद्धा 500 1000 2000 घेऊन या देशामध्ये राहणारे काही नालायक लोक आधार कार्ड काढून देतात. अरे देशाशी गद्दारी म्हणजे तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करताय, धर्माशी गद्दारी म्हणजे तुम्ही तुमच्या आईशी गद्दारी करताय. 1000-5000 रुपयासाठी इनाम बेचणाऱ्या लोकांनी आता या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विचार करण्याची वेळ आली आहे. त्या दलालांना सुद्धा माझं सांगणं आहे, 1000-500 रुपयासाठी कुणाला रेशन कार्ड आणि कुणाला आधार कार्ड काढून देऊ नका. सांगलीच्या एसपींना माझं आव्हान आहे की या सांगलीमध्ये तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन करा आणि ज्या वस्त्यांमध्ये असे कोण घुसखोर घुसलेत, नितीन राजेने सांगितलं की पटेल चौकामध्ये एक बांगलादेशी सापडला. हे साधी सोपी गोष्ट नाही आहे, ही गंभीर बाब आहे. आणि म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये जिथं तुम्हाला शंका येते तिथं तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन करा आणि तिथं कोण घुसखोर आहेत का याची तपासणी करा. पाठवा 100-200 पोलीस. इकडं कुठेही नाक्यावरती इकडं तिकडं वेळ घालवतात, त्यांना तिथं पाठवा आणि त्यांनी शहनिशा केली पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहायचं असेल तर सच्चा देशभक्तांनीच राहिलं पाहिजे. महाराष्ट्रात राहायचं, भारतात राहायचं. आणि पाकिस्तान क्रिकेट हारल्यानंतर मिरज आणि सांगलीमध्ये घोषणा द्यायचा, हे इथून पुढच्या काळामध्ये खपून घेतलं जाणार नाही. पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे, कंबाड्यात लाता घातल्या पाहिजेत, घरावरती ह्यांच्या बुलडोजर फिरवला पाहिजे. अरे महाराष्ट्रामध्ये राहता, पाकिस्तानच्या घोषणा देता. अरे पाकिस्तानमध्ये जेवढे आतंकी आहेत त्याच्यापेक्षा या भारतामध्ये गद्दार जास्त राहतात, याची काळजी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. हे गद्दार आपल्यासाठी घातक आहेत. पाकिस्तानची चिंता राहिली नाही. पाकिस्तानसाठी सीमेवरती आपले जवान लढतायत, केंद्र सरकार ताकदीने उभा राहत आहे. आता आपली मिलिटरी बदलते आहे, तिथली सगळी परिस्थिती बदलते आहे. पण गावागावामध्ये शहरामध्ये हे मताच्या राजकारणासाठी जे गद्दार जन्माला आलेले आहेत ते पाकिस्तानच्या आतंक्यापेक्षा हे जास्त डेंजर आहेत. याची आपण चिंता केली पाहिजे, याची आपण काळजी केली पाहिजे. अरे तिकडा गाझामध्ये हमास आहेत, पाकिस्तानमध्ये इसिस आहे, तिकडे इराण इराकमध्ये तालिबानी आहेत, तसे या देशामध्ये काँग्रेसी त्याच विचाराची लोक आहेत. त्यांना देशाचं देणं घेणं नाही आहे, त्यांना फक्त मताचं देणं घेणं आहे. मताच्या राजकारणासाठी इतिहासाची तोडमोड करायची, मताच्या राजकारणासाठी इतिहासामध्ये वेगवेगळी प्रकरणं आणायची. नवीन इतिहास संशोधक या भारतामध्ये आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहेत. मताच्या राजकारणासाठी जसा पाहिजे तसा इतिहास लिहायचा आणि म्हणायचं मागचा इतिहास आम्हाला मान्य नाही. अरे आता नितीन राजेने सांगितलं औरंगजेबाची कबर, काही संघटना बोलल्या औरंगजेबाच्या कबरीविषयी काय आमची हरकत नाही. अरे बापरे, औरंगजेबाच्या कबरीविषयी तुमची हरकत नाही, मग तुमची हरकत कुणाविषयी आहे? तुमचा नेमका अजेंडा काय आहे?
अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहता आणि औरंगजेबाच्या कबरीच्या विषयी तुमची भूमिका उघड उघड जाहीर करता, मताच्या राजकारणासाठी करता. हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपवून घेतला नाही पाहिजे. तुम्ही जर झोपला ना, तुम्हाला जागे करायला कुणी येणार नाही आहे. हम दो हमारे दो. अरे हम दो हमारे दो तर सगळ्यांचे दो पाहिजेत ना. आमचे दो कसे? आमची माणसं हम दो हमारा एक, त्याला सरकारी नोकरी लागली पाहिजे हे स्वप्न बघतोय. हम दो हमारे एक सरकारी नोकरीसाठी 30 वर्ष घालवतोय आणि तिकडे हम दो हमारे 10 ते म्हणतोय नोकरी नको, सरकारच आमचं आणायचं आहे. अरे विचार करा ह्या गोष्टीवरती, ह्या गोष्टीवरती विचार करा. तुमचं चाललंय काय नेमकं? मला काय काय लोक बोलतात हिंदुत्ववादी विषयावरती. मला जेव्हा मी भूमिका मांडतो तेव्हा लोक मला म्हणतात, अरे तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडता, तुम्ही जातीच्या आरक्षणाची भूमिका मांडता, परत म्हणतात तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाची भूमिका मांडता, ओबीसीच्या आरक्षणावरून बोलता. मी त्यांना सांगितलं, अरे होय, जेव्हा जातीच्या आरक्षणाचा विषय येतो तेव्हा मी धनगर आरक्षणाची भूमिका मांडतो. जेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचा, त्यांच्या संरक्षणाचा विषय येतो तेव्हा ओबीसीची भूमिका मांडतो. पण जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा मी हिंदू धनगर असतो. जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा मी हिंदू माळी असतो, तेव्हा मी हिंदू रामोसी असतो, तेव्हा मी हिंदू बेरड असतो, तेव्हा मी हिंदू मराठा असतो, तेव्हा मी हिंदू चांभार असतो, तेव्हा मी हिंदू कोळी असतो, हिंदू कोष्टी असतो, हिंदू वडार असतो, हिंदू गोसावी असतो, हिंदू डवरी असतो. जेव्हा जातीचा विषय असेल तेव्हा जातीच्या हक्काची लढाई लढू, पण जेव्हा देशाचा आणि धर्माचा विषय येईल तेव्हा आम्ही सगळे एक असू आणि एका ताकदीनं समोर जाऊ, एका ताकदीनं पुढे जाऊ.